6 खासदार गेले, पण ओमराजेची चर्चा का जास्त? ओमराजेची चर्चा सगळ्यांचीच व्हायला पाहिजे. ओमराजेची जुनी भाषणं जर आपण ऐकली तर चर्चा का होऊ शकते. ओमराजेला माननीय उद्धव साहेबांनी असा निराधार अवस्थेमध्ये तो भटकताना त्याला उचलून आधार दिला. त्याला त्याचे वडील वारलेले आहे, तो सत्ता त्याच्या विरुद्ध आहे, सिस्टीम त्याच्या विरुद्ध आहे, वडिलांच्या खुनाचा त्याला न्याय मिळत नाही. अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला आमदार केला की तुला मी आमदार करतो आणि मग तू न्यायासाठी लढ, तुला ताकद येईल आमदार केल्यावर, तू पण तुझं कोण ऐकणार नाही. म्हणून त्या माणसाला पोराला आमदार केला उद्धव साहेबांनी की तुझ्या वडिलांचा मृत्यूचा तुला जर बदला घ्यायचा असेल तुला हातात सत्ता पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्याला आमदार केला. आमदार केल्यावरती त्याचं भाषण आहे की मी ग्रामपंचायतीचा साधा सदस्य पण झालो नसतो, मला उद्धव ठाकरेंनी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आमदार केला, 2 वेळा खासदार केला. बरं का, कोणत्याही स्वार्थासाठी मी त्यांना सोडणं फार मोठं पातक करेल असं त्यांनी सांगितलं. त्याची अनेक भाषणं आहेत आणि मग तो अनेक भाषणातून गद्दारांची उदाहरणं देत होता. गद्दाराला काय म्हणतात, खंडूजी खोपडे म्हणतात ना, गद्दाराला काय म्हणतात, सूर्याजी पिसाळ म्हणतात ना, बघा ना ती भाषण त्याची. आता गद्दाराला काय म्हणतात, ओम निंबाळकर म्हणतात ना.